आज आपण कॅल्शियम आणि प्रोटीनने भरपूर अशी पोळी बनवणार आहोत आणि ही पोळी अगदी 15 दिवस म्हटलं ना तरी ती खमंग खरपूस आणि पुरणपोळी इतकीच टम्म फुगलेली आज आपण तिळाची पोळी बनवणार आहोत. तर खूप साऱ्या टिप्स देखील आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे. पोळी कुठेही जरासुद्धा फुटलेली नाही आहे आणि अशी टम्म अशी फुगलेली आहे. 15 दिवसपर्यंत अगदी आरामात राहते. आणि ही पोळी मी मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून बनवलेली आहे. नुसत्या गव्हाच्या पिठाची किंवा नुसत्या मैद्याचीही बनवलेली नाही आहे. तर अशी का बनवलेली आहे याची कारणंसुद्धा खूप आहेत. तर सगळ्यात अगोदर सारण कसं बनवायचं ते पाहूयात. इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये अर्धा कप किंवा अर्धा वाटी एवढं शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत अगदी खरपूस होईपर्यंत. फास्ट गॅसवरती शक्यतो शेंगदाणे नाही भाजवायचे, कारण ते खूप पटकन असे भाजतात, आतून पूर्णपणे भाजले जात नाहीत. मंद गॅस ठेवायचा, कमीच ठेवायचा आणि छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता जोपर्यंत शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात. तर इथे मी अर्धी वाटी एवढा मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, 1 चमचा एवढं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर हे सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट असं पहिल्यांदा पीठ मळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला पोळी करून लगेच खायची असेल ना गरम गरम, त्याच वेळेस तुम्ही फक्त नुसत्या गव्हाच्या पिठाची पोळी बनवू शकता. जर तुम्हाला 2-3 दिवस ठेवायची असेल ना तर नुसत्या गव्हाच्या पिठाची पोळी कधीच नाही बनवायची, कारण ती खूप कडक होते. मग अशा वेळेस काय होतं, कधी वयस्कर माणसं असतील किंवा मग अगदी लहान मुलांना पण ही पोळी खायला खूप प्रॉब्लेम होतो, कारण ती अगदीच कडक होते आणि गूळ असल्यामुळं थोडीशी चिकटही होते. मग काय करायचं, मैदा आणि गव्हाचं पीठ ह्याचं प्रमाण निम्म निम्म घ्यायचं. हवं तर तुम्ही तूप टाका, इथं मी तेल टाकलेलं. व्यवस्थित असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं. अगोदर मी इथं घट्ट पीठ मळलेलं, नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं पीठ मळायचं. 3 ते 4 मिनटं अगदी मऊ असं करायचं. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं पीठ मळलेलं आहे. 1 चमचा एवढं तेल टाकायचं, सगळीकडे व्यवस्थित असं ह्या पिठाला लावून घ्यायचं आणि मग हे 15 ते 20 मिनटं पीठ आपल्याला छान असं भिजत ठेवायचं आहे. असं केल्यानंतर पोळी अगदी खमंग खरपूस राहते आणि 3 काय अगदी 15 दिवस पण तेवढीच खमंग खरपूस राहतं. याला कोणीही खाऊ शकतं, अगदी वयस्कर माणसंही आरामात खाऊ शकतात आणि लहान मुलंही. तर अशी पोळी एकदा नक्की करून बघा. तर इथं पीठ मळून झालेलं आहे आणि आता मी ते साईडला ठेवून देणार आहे. तर पीठ भिजवत असतानाच मी हे शेंगदाणे भाजलेले आहेत, अधूनमधून मिक्सही करत राहिले होते. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि आता आपण हे काढून घेणार आहोत. त्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी एवढं तीळ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे तीळही चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर आता हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून त्याची सालं काढून घ्यायची आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे शेंगदाणे भाजलेले आहेत लालबुंद होईपर्यंत. तर शेंगदाणे जेवढे छान भाजताल ना तेवढी पोळी अगदी खायलाही खमंग लागते. त्यामुळं शेंगदाणे छान भाजणं आणि तीळही छान भाजणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकलेले आहेत आणि ते आपल्याला थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत, जास्त नाही. असे काही झाले की तीळ भाजून झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी तीळ ॲड केलेले आहेत. अर्धी वाटी एवढंच गूळ टाकलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. 1 इलायची टाकलेली आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून आता फिरवून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यातनं मी फिरवून घेतलेलं आहे. छान असं मिक्सही झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पण हे जे सारण आहे ना हे फार सुट्टं सुट्टं आहे. आपण अशीच जर डायरेक्ट पोळी बनवली ना तर ती पोळी शक्यतो फुटते. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का? म्हणून मग काय करायचं, या सारणामध्ये मी 1 चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही दूधही वापरू शकता 1 ते 1.5 चमचा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर सारणाला ओलसरपणा आलेला आहे. तर असं सारण केल्यानंतर काय होतं, सारण अगदी पोळीच्या कडेपर्यंत तर जातंच, पण पोळी अजिबात फुटतही नाही. मस्त अशी टम्म फुगते, अगदी पुरणपोळी इतकीच. त्यामुळे नक्की करून बघा. व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर हे सारण आता तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आणि 15 ते 20 मिनटंही झालेली आहेत. पीठ छान भिजलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. असं काही पीठ पाहिजे आपल्याला, अगदी मऊ आणि लुसलुशीत, मग त्याची पोळी तयार होते. तर इथं मी छोट्या साईजच्याच पोळ्या बनवणार आहे, त्यामुळं अगदी छोट्या साईजचाच गोळा घेतलेला आहे. थोडंसं लाटून घ्यायचं आहे
आता थोडंसं असं लाटल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण आता हे सारण भरणार आहोत. साधारण 2 चमचे एवढे मी याच्यामध्ये सारण टाकलेलं आहे. ते पुरेसं होतं आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. आपण जसं पुरणपोळीचा उंडा करतो सेम तसंच. थोडंसं पीठही लावून घ्यायचं आहे आणि हाताने तो थोडासा चपटा करून घ्यायचा आहे. म्हणजे पोळी लाटायला सोपं जातं. आणि आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटताना दोन्ही बाजूनी समान अशी लाटायची आहे. म्हणजे काय होतं, सारण अगदी कडेपर्यंत जातं. दोन्ही बाजूनी सारण व्यवस्थित असं पसरलं जातं आणि पोळी टम्म अशी फुगतेही. गरज असल्यास थोडंसं पीठही लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाटणं फिरवत मस्त अशी पोळी ही लाटून घ्यायची आहे. तर जास्त पातळही नाही करायची आणि जास्त जाडही नाही ठेवायची. तर मस्त अशी माझी ही पोळी लाटून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही जरासुद्धा फुटलेली नाही आहे. आणि सारण तुम्ही पाहू शकता अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे. तर अशी काही आपली ही पोळी लाटायची आहे. तवा गरम करत ठेवलेला आहे आणि आता आपण ही पोळी भाजून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूपही लावू शकता. इथे मी तेल लावूनच ह्या पोळ्या भाजलेल्या आहेत. आता थंडीच्या दिवसात किंवा मग खास मकर संक्रांतीसाठी आपण ही पोळी आवर्जून बनवून खातो. पण एरवीसुद्धा खायला अगदीच ही पोळी हेल्दी आहे. मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. प्रवासात तुम्हाला अगदी कुठे जायचं असेल तर 15 दिवसापर्यंत ही पोळी आरामात राहते. अजिबात खराब होत नाही आणि याला कोणीही सहजासहजी खाऊ शकतं. ज्यांना दात नाहीत ते पण खाऊ शकतात आणि अगदी लहान मुलं पण आवडीने खातात. चिकट होत नाही किंवा मग कडक होत नाही. खमंग खरपूस अशी राहते ही पोळी शेवटपर्यंत. तर नक्की ट्राय करून बघा ही अशा प्रकारे तिळाची पोळी. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे पोळी ही. पुरणपोळी इतकीच दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस होईपर्यंत आपल्याला ही पोळी आता भाजून घ्यायची आहे. आणि तुम्हाला इथं वाटत असेल की एकच पोळी फुगलेली आहे किंवा मग मग ती व्हिडिओमध्ये मी शूट केली, असं काही नाही. मी जेवढ्या काही 4-5 पोळ्या केल्या तेवढ्या प्रत्येक पोळी टम्म अशी फुगलेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि तितक्याच छान मस्त अशा झालेल्या आहेत. एकही पोळी फुटलेली नाही विशेष म्हणजे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.